भंडारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तुमसर तालुक्यातील गोबरवाई इथं सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून येतंय। ऑनलाईन बुकिंग आणि ओटीपी मिळूनही अनेकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्यात। त्यामुळे घरगुती ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय। काही ठिकाणी व्यापारी वापरासाठी सिलेंडर वळवल्याचा आरोपही करण्यात येतोय। या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। संबंधित गॅस एजन्सीवर कारवाई करून नियमित पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली। घरगुती गॅस सिलेंडरचं भंडारा जिल्ह्यात दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग क्रांती संघटनेनं प्रशासनाकडे निवेदन सादर केलंय। लाडकी बहीण तुपाशी दिव्यांग उपाशी असा आरोप करत संघटनेनं जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे लक्ष वेधलं। दिव्यांगांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र देणं, गेल्या 6 महिन्यांपासून थकीत मानधन तातडीनं वितरित करणं, तसंच 27 मार्च 2026 चा शासन निर्णय रद्द करून नव्यानं आदेश काढण्याची मागणी करण्यात आली। मागण्या पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र दिन म्हणजेच 1 मे रोजी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांसमोर भीक मागो आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। कोंड्याजवळील चर्च परिसरात भरधाव चारचाकी वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय। या अपघातात प्रफुल्ल आकरे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर मोरेश्वर सावर बांधे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। दोघेही पवनीकडे दुचाकीनं जात असताना हा अपघात घडलाय। घटनेनंतर परिसरात शोककळा पसरले। अड्याळ पोलीस स्टेशन इथं प्रकरण नोंद करण्यात आले। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।